नमस्ते, मी तृप्ती प्रदीप वनकुत्रे, रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या अध्यापक विद्यालयात मी प्रथम वर्षात शिकत आहे. व्यक्तिमत्व विकास पहिले या अंतर्गत पुस्तक परीक्षण या उपक्रमात आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील सर, प्राध्यापक डॉक्टर रामचट्टे सर, प्राध्यापिका सौ मिनल पाटील मॅडम, प्राध्यापिका सौ कांचन खराटे मॅडम हे उपस्थित होते. आम्हाला पुस्तक परीक्षण या उपक्रमाचे मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर रामचट्टे सर यांनी केले. मी केलेले पुस्तक परीक्षण या पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई. याची की आहे श्यामची आई. श्याम म्हणजे पांडुरंग सदाशिव माने यांनी त्यांच्या जीवनातील संस्कारक्षम अनुभवाची शिदोरी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडली आहे. सर्वप्रथम आपण या पुस्तकाचे अंतरंग व बाह्यरंगामध्ये मांडणी केली असता या पुस्तकाची किंमत फक्त 80 रुपये आहे. तर प्रकाशन अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर यांनी केले आहे. मुखपृष्ठावर श्यामचे घर, श्यामची ओठ्यावर बसलेली आई व त्याचे मित्र फुलं घेऊन आलेली येतात असे मुकी फुले या प्रसंगातील चित्र आहे. या पुस्तकातील पृष्ठांची संख्या 240 आहे आणि पुस्तकाची किंमत फक्त 80 रुपये आहे. विविध प्रसंगाचे सुंदर चित्र दाखवण्यात आले आहेत. करेल मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूची तयाचे या उक्तीप्रमाणे पुस्तकाच्या अंतर्गत डोकावल्यास आईच्या प्रेमे थोर व्यक्तिमत्व, थोर शिकवणीचे, सरळ साधे व सुंदर संस्कृतीचे व गोड चित्र रेखाटलेले आहे. मुळात श्यामची आई हे कारागृहाच्या गजाआड जन्मलेले बाळ आहे. 9 ते 13 फेब्रुवारी 1933च्या सुमारास साने गुरुजींनी श्यामची आई हा ग्रंथ लिहिला. आई माझा गुरु, आई कल्पतरू असे साने गुरुजी म्हणतात. रस, रंग, नाद, प्रेम, स्पर्श या संवेदनाची अनुभूती श्यामची आई वाचताना येते आणि ती अगदी सहजगत्या माळेतून मणी ओघळावेत, पारिजातकाच्या झाडातून टपटप फुले पडावीत, गायकाच्या गोड गळ्यातून सूर पाजरावेत अशा संवेदनाची अनुभूती श्यामची आई वाचताना येते. मानवी भावभावनांचे पदर पापुद्रे श्यामची आई मध्ये वाचायला मिळतात. एकदा साने गुरुजींच्या आई बोलल्या, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून ज्या गोष्टी मनाला घाण लागू नये म्हणून जप. ही गोडीची ही वस्तुता नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमासाठी आहे. कामातच आनंद आहे. कामातच आनंद आहे. प्राणीमात्रावर दया करा हा उपदेश या पुस्तकातून मिळतो. श्यामची आई गद्य. श्यामची आई गाय, मांजर यावर सुद्धा प्रेम करत असत. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्ग दाखवला तर श्यामची आई ही अशीच मार्तुगाता आहे. श्यामच्या आईने सतत श्यामला मार्ग दाखवला. त्याला अध्यापनातून दूर केले. गोंधळलेला असेल तर त्याचा गोंधळ दूर केला. तर तो चुकीचा वागला तर त्याला प्रेमाने फटकावून पुन्हा सन्मानावर आणले. श्यामला त्याच्या आईने मोठे केले आणि श्यामने आपल्या आईला या पुस्तकातून पुस्तकाच्या रूपाने मोठं करून मात्र ऋण फेडले आहे. अशी दुहेरी मोठेपणाची मनस्वी कहाणी आहे. श्यामची आई हा अमृतकुंभ आहे. यामध्ये चैतन्याचा जीवनरस काटेकोट भरलेला आहे. धन्यवाद.